असंच ना. हे बघा गाईज, आम्ही आलो होतो इकडे गावाकडे, तर ऊन खूप लागतंय म्हणून मी झेंडूच्या झाडाच्या असं सावलीला थोडीशी बसली आहे. आणि हे बघा पाठीमागे सगळी वांग्याची शेती केलेली आहे. पिल्लू इकडे बघ, इकडे ना कशी माती खेळते दाखव. पिल्लू बघा कशी माती खेळतीये मस्त निवांत. आणि मी बसली मस्त सावलीमध्ये. तिकडे सगळे खाली वांगे तोडत आहेत. तू पण सावलीत बसली आहे. आपण जर शेतात आलो तर खरं सांगायचं ना, आपल्या सिटीत राहायची सवय लागलेली आहे. आपण इथं उन्हामध्ये आहे ना, एक अर्धा तास सुद्धा नाही उभा राहू शकत. लगेच आपण नाटकी करणार, माझी स्किन काळी पडली आणि ऊनला खूप लागतंय, असंच झालं तसंच झालं. लगेच असं डोकं दुखायला लागणार, लगेच सावलीत येऊन बसणार. पण खरं सांगते, तो शेतकरी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत उन्हात काम करतो. खरंच शेतकऱ्याला मानलं पाहिजे. शेतकरी आहे तर आपला देश आहे. फुकट नाही म्हणत, कृषी प्रधान देश आपल्या देशाला. चला जातो आता घरी. शेतकरी हे पिल्लू ओरिजिनल शेतकरी. शेती करते. काय करते तू? मी फोटो काढायला एवढ्या वरती उंचावर चढले होते. आता उतरतो ते. आता उतरू कसे समजायला झाले. चढताना लय भारी चढले पटकन. आता उतरताना मला टेन्शन आले, बट उतरते मी. आणि झाडावर चढल्यापासून पिल्लू तू काय म्हणतीये? पेरू तोड. आणि ही सारखी म्हणते पेरू तोड पेरू तोड. ह्या झाडाला एक पण पेरू नाही, एक सुद्धा. कुठून पेरू तोडू? थांब आता मी कशी तरी ना उतरते. मी याला लोंब कळून उडी मारते. तर माझा व्यायाम पण होईल तेवढा. आली रे खाली. उई उई करून आली खाली. चल. भाई पुरी बाबा आला बाबा आला. श्री मामा आहे, तुला माहित नसेल. पिलो व्हिडिओ कट केला का? कट. पिलो इकडे होऊन करण असते. काय तोडलं तू आता? टोमॅटो तोडले. टोमॅटो कसले टोमॅटो, सफरचंदच वाटतात ते. अरे टोमॅटो वाटतच नाही. आणि हे टोमॅटो आहेत ना, हे गावरान टोमॅटो बघा, एकदम असं सफरचंदाचा आकार असतो बघायला. पिलू अरे धुवून खायचं आहे, याच्यावर औषध मारले आपण वेडे.